आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। CSIR आणि NCL पुणे यांनी संयुक्तपणे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि पुण्यातील अनेक कंपन्यांच्या सहकार्याने कोविड-19 PPE कचऱ्याच्या माध्यमातून उपयुक्त प्लास्टिक मोल्डेड उत्पादने तयार करण्यात यश मिळवले। हा प्रकल्प संपूर्ण भारतात राबवला जाऊ शकतो। कोरोनाच्या काळात प्लास्टिकपासून बनवली जाणारी PPE किट, मास्क आणि ग्लोव्हजचा वापर प्रचंड वाढला। कोरोना महामारी सुरू झाल्यापासून मे 2021 पर्यंत भारतात दररोज 200 टन कचरा हा कोविडशी संबंधित कचरा तयार होत होता। या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते वैद्यकीय साहित्य जाळलं जातं आणि तो कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुद्धा होतं। हे प्रदूषण रोखण्यासाठी PPE वेस्ट पासून पुन्हा एकदा उपयुक्त उत्पादने बनवली जातात। CSIR आणि NCLच्या टीमने भारतीय शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या पुनर्वापराच्या पायाभूत सुविधांचा फायदा घेऊन निर्जंतुक PPE प्लास्टिक कचऱ्यापासून या उपक्रमामुळे प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल आणि प्लास्टिकचा वापरही कमी होईल। एक शाश्वत हरित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सहाय्याने हा पायलट प्रकल्प संपूर्ण भारतात लागू केला जाऊ शकतो। त्यामुळे भारताच्या सामाजिक पर्यावरणीय उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे शक्य होईल। त्यामुळे हा उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय। सॅनिटायझर हानिकारक आहे का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करू शकतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19 ची लागण करू शकते का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील। बरं, अशी एक जागा आहे की जिथे तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि त्यासाठी तुमच्या फोनवर एक नंबर टाईप करा। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा हा एक संयुक्त उपक्रम आहे आणि क्रमांक आहे 7977773753। या क्रमांकावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या मनातले कोणतेही प्रश्न तुम्ही विचारू शकता। या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।